तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तो एपिसोड खूप मोठा होत होता, त्यासाठी आता हा नवीन एपिसोड आपण चालू करतोय. आता आपण पोहोचलोय बघा याला हैदराबाद बायपासला, आणि इथून आता आपण जाणार बेंगलोर वरून सेलम, सेलम वरून मदुराई असं जाणार आहे आपण. तर इथून 1000 किलोमीटर आपलं रनिंग आहे. अजून 16 ते 17 तासाचं रनिंग मॅपला धावतंय, म्हणजे 24 तास लागतील पकडून चाला. उद्या ह्या टायमिंगला उद्या आपण खाली करू गाडी, काय पण करून. चला आता न टाइमपास करता निघूया इथनं, म्हणजे उद्या गाडी खाली होईल. तर चला करूया नवीन व्हिडिओला सुरुवात. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. इकडं भावाने एवढं गरम होत आहे ना बेकार. एसी लावले बघा मी फुल चिल्ड मध्ये. तेव्हा कुठं जरा बरं वाटलं. सावलीला लावल्या रिंग रोडला गाडी बघा. पोलीसवाला आला वाटतं. जिथं थांबलेलं तिथं 1500 रुपये फाईन होता. पोलीसवाला आला, पोलीसवाला रोड पार करतो, मी स्टार्टर मारला. गाडी चालूच होती, एसी चालू होती, त्यामुळं मी लगेच गेअर लावला. कल्टी हाक मारत होता. काचा काय लावलेला होता, आपल्याला काय आवाज आला नाही. आणि आपलं बाहेरनं काय दिसत नाही गाडीत, आत काय काळा आहे बाहेरनं. हात लावला की पांढरं होतं. असं भानगड आहे फ्लिमिंगची. म्हणजे बाहेरनं सगळं काळं, पण आतनं दिसतं पूर्ण सगळं खटाखट मध्ये. ते बघू शकता, आतनं बघा पलीकडे सगळं दिसतंय, पण बाहेरनं पूर्ण काळं दिसतं. बाहेरनं आतला माणूस दिसत नाही, त्यामुळं त्याला कळलंच नाही. मी घेर लावला, निघून आलो. नशीब त्यानं फोटो काढला नाही, नाहीतर घोळ झाला असता. 1500 रुपये फाईन आहे, नाहीतर मग सरळ पोलीस स्टेशनला नेतात, मगजमारी करतात. असलं लफड आहे. त्यामुळे रिंग रोडला आपण नाही थांबत कधी. आता मला जरा फ्रेश व्हायचं होतं, त्यामुळे थांबलो. कारण झोप यायला लागली एसी लावल्यामुळं. लई दिवसातून सवय मोडली एसी, त्यामुळे घोळ होतो. गरम होईल तिथंच लावतो एसी आता, पहिल्यासारखं नाही. हैदराबाद बायपास सोडतोय आपण आता. आपलं पुढं दिसतंय 16 नंबर एक्झिट आहे आपलं. RGI एअरपोर्ट आणि बेंगलोर रोडवर उतरणार आहे आपण, आणि तसंच भुंगा फाईट सुटणार आहे. आता बेंगलोर रोडला लागून आपण कुठनं गोटी मार्गे जायचं, इकडं कडापा फेडापा तिकडून जायचं, वेल्लोर मार्गे. तिकडनं नकोच वाटणार आहे, तिकडं नकोच अंधारात नाही. इकडनं जाऊ बेंगलोर मार्गे, आपला डोळ्याखालचा रोड झान 4 लाईन आहे. इकडनंच जाऊ, नको तिकडं जायला. ते सिंगल रोड आहे, किती वाचणार आहे टोल. त्या तिरची रोडला 200च्या खाली टोल नाही. इकडूनच जाऊ, आपल्या डोक्याला ताप नको. नाही तिकडे गेलं का नाही तेवढं सेम होणार. रनिंग दोन्हीकडं पण सेम आहे. मग इकडं वेळ होणार लय. हे बेंगलोर मार्गे आता बेंगलोर पर्यंत जर गेलो संध्याकाळी जरी बेंगलोर मधनं उचलली तरी सकाळपर्यंत आरामात जात्या, झोपून बिपून त्या मदुराईला. त्यामुळे जाऊ आपण बेंगलोर मार्गे. 1000 रुपये बेंगलोर पर्यंतच टोल आहे इकडनं, आणि त्यो 1000 रुपये. 2000 रुपये धरा इथनं टोल 2000. आणि आता टाकी फुल केली आहे इथं बघा की. अजून 2 टाक्या लागतील. ते 6000, 7-8 रुपये खर्च आहे अजून इथनं. म्हणून बेंगलोर रोडला लागलोय आपण. मला लागल्या वाजले जवळजवळ 3 वाजले बघा. आता पाय खाल्लेला नाही ना, सकाळी नाश्ता पण केला नाही, बिस्किट आणि चहा खाल्लाय त्याच्यावर आहे. त्यामुळे आता काहीतरी खाऊया पुढं, मस्तपैकी दाबू आणि मगच जाऊ पुढं. लय भूक लागली. आता इथं काय भेटल, आता ह्या रोडला भेटतंय बघा. आला बघा टोल नाका, इथं पुढे भेटतंय. भाऊ काहीतरी खाऊ. मी एक तर ड्रेस नाही आणलेला, मी घरी राहिलाय, त्यामुळे पोलीसवाले ते मी हॉटेल भेटले. बघूया काय भेटतंय जेवायला. इथं हॉटेल लागलंय, चला बघू काय भेटतंय. जे काय भेटल ते खाऊ आणि निघून जाऊ. बेंगलोर रोडला लागल्या हॉटेल भेटले, आणि थांबलो तिथं. खाऊ मेल्स सांगितले, भात बीत काय येईल ती आता दाबू, कारण भूक लागल्या दाबून. त्यामुळे काय विषयच नाही, खाऊन निघून जाऊ मग पटापट. आले जेवण आपलं. चपाती, कशाची बटाट्याची भाजी आहे, हे आणखीन काय आहे, दही, परत पापड, आणि हे सांबर सिस्टीम आहे संच. चला जेवण करू पहिलं. भाऊने या जेवायला. लय भूक लागल्या दाबून मला. चपाती आणि ही दणका लावतो बघा आता कसा. एवढी भूक लागली ना, काय सांगू तुम्हाला. त्या काकी पण आपल्या इथल्या आहेत संभाजीनगरच्या. मी मराठी बोलले होते, बोलते तुम्ही कुठले आहे. भावना मस्त पैकी पोटभर जेवण जेवलो. लय भारी वाटलं, समाधान. असली भूक लागलेली सकाळी. काय म्हणजे बिस्किटांच्या खाल्ल्याला त्याच्यावरच आहे.
बाकी काय 3 वाजले, 3 वाजता खाल्लंय बघा शेवटी. चला आता काय विषय नाही, पोटात आधार आलाय, आता टेन्शन नाही. 12 वाजेपर्यंत संध्याकाळी जेवलो नाही जेवलो तरी मग आता कर्नाटकात जाते तोपर्यंत, म्हणजे मी धाब्यावर जेव संध्याकाळी आणि मग बघू पुढं कसं खाली कधी करायची. उद्या खाली करायचं माझ्या डोक्यात आहे, उद्या खाली करू. जाऊ रात्रभर चालू, आज दिवसभर चालू, आज संध्याकाळपर्यंत बेंगलोर पोचायला पाहिजे, म्हणजे आरामात तुटली असती गाडी. काय विषय नाही, 1000 किलोमीटर आहे. उद्या दुपारपर्यंत ह्या टायमिंग जरी पोचलो तरी चालते. चला चालू आहे आपण आता बेंगलोर रोडला आहे. बघू शकता हा बेंगलोर रोड, हैदराबाद टू बेंगलोर. आता गुट्टी, कर्नूल, गुट्टी बिटी असं करत जायचं आनंदपूर करून बेंगलोर. बेंगलोर मग काय आपला नेहमीचा रोड अड्डा एका रेषेत. आणि जळचरल्याच्या पुढे आलोय, काहीतरी विषय झालाय. ट्रॅफिक लागले हो म्हणून बघा कसलं ट्रॅफिक आहे. अर्धा तास झालाय. मी म्हटलं आता हलल, मग काहीतरी विषय झालाच ना, ऍक्सिडेंट त्यामुळे जाम लागले फुल. खोळच आहे. आता थांबवलं लागल पुढं कुठंतरी. कसलं जाम आहे बघा, लय लांबडीला आहे ना, 3-4 किलोमीटरचं जाम आहे. वैतागले अर्धा तास झालं. त्यादी कारवाली बघा चटकून चालते ती लेफ्ट साईडनं. असं वाटतं का धक्क्याचं पलीकडे रोडच्या घालावा. ड्रायव्हिंग स्कूलला वर उगाच मुद्दाम जरा वाय जिकडे तिकडे झाली की जाईल का नाही एका रेषेत पलीकडे, पण नाही चिटकूनच चालायचं आहे. असं घोळ आहेत. चला आता करू पास. दिवस मावळा आला तरी अजून जाम हलतेच. हो ना, अशोक लेलंड गाडीचा ऍक्सिडेंट झालाय बघा. अरे बडा दोस्त, ऍक्सिडेंट मुळे जाम बघा. इकडं खाली कशाने जाम लागले, खाली पण करेन लाव. खाली वर गाडी फिरकडाऊन झाल्या, खाली मी बघितलं नाही, मला दिसलं नाही. पण खाली पण नाही, ही पण लाईन जाम. काय भानगड झाल्या काय माहिती. ती लाईन कशी काय जाम झाल्या. डिवायडर तोडून गेलाय पड्याल का, कोणाला उडवले पड्याला गेलाय, कोणा खाली एक जण गेलाय का काय. एवढे जाम लागले म्हणजे खाली बी गेलाय कोणतरी. बघा किती लांबडे जाम आहे. अर्धा तास गेला राव. भावानं सूर्य पण चालला बघा डागाड. चला सूर्य देवाने पण सोडली आपली साथ. वाजल्यात बराबर 6 आणि आपण मला वाटतं कर्नूलच्या अलीकडेच आहे अजून. मध्ये जवळ इथं ऍक्सिडेंट झाला बघा आणखीन एक. ह्याच ट्रॅफिक मध्ये ट्रॅव्हल्स वाल्यानं ठोकलं आता एकाला. ट्रॅव्हल्स वाल्याला अडवलाय, पळून आलता ट्रॅव्हल्स वाला तिथनं. ट्रॅव्हल्स वाल्याला फोडल्या काच पब्लिकनं बघा, काच हाणले. महाराजांचा फोटो आहे राव काच. त्या पोलीसवाल्यानं गाडी घ्यायला सांगितलं त्याला साईडला. लय मारला असता गाववाले, पब्लिक जमा झाले सगळं. काचा बिचा चिंध्या करून टाकल्यात पाक. एडिटिंगला थांबलेलो, चहा पण घेतला लागला. चहा करून पिऊन आता निघाय डायरेक्ट या चहा प्याला. म्हणून अंधार पडला, एडिटिंगला थांबलो, तो एडिटिंग करून व्हिडिओ सोडला आणि निघलोय बघा. आता अंधारात पोचलोय बहुतेक. कर्नूलच्या पुढे अंधारा लागतंय बहुतेक. कर्नूलच्या तिथे बॉर्डर आहे. आता टिपी काढायची राहिले, टिपी तेवढी थांबून काढून घेतो. थांबल्याला पण लक्षातच नाही आलं टिपीचं. आता हे तेलंगणाची सकाळी काढल्यामुळे हे आंध्राची देण्यात राहिले नाही. आता आंध्राची काढून घेऊया आणि मग निघूया. बघा अंधार पडलाय फुल. पुढं कुठेतरी जेवायला थांबू मस्त असं राजस्थान धाबा बघून. लांब जाऊ बरं का, आत्ता नाही जेवायचं, 11 वाजता जेवायचं. झोप येईल. भावना आनंदपूरच्या अलीकडे घोटी म्हणून गाव आहे, तिथं थांबलोय गुत्तीवर. राजस्थानी डाबा आहे, जेवायला थांबलोय. भूक काय अजून नाही, जरा जळजळते मला. आजच जळजळ, मला कधी जळजळ बेजळ होत नाही. आज कशानं काय तिथं भात खाल्ल्यामुळे जळजळ लागलं काय कोणास ठाऊक. पित्ताची गोळी खाल्ली म्हणून 10 मिनिटांनी जेवावं आणि मग जेवण करतो जाऊन. चला जेवण करू आणि मग निघू. आणि झोप आली तर बेंगलोर जाऊन झोपणार आहे आपण, किंवा बेंगलोर पास करून. त्याच्या आधी नाही झोपणार. बघू कसं होईल तसं. आली झोपून टाकू. असं पण काय उद्या संध्याकाळीच होणार आहे गाडी खाली. उद्या दुपारच पोहोचणार आपल्याला, 3-4 वाजणार आहे. तर चला जेवण करू पहिले. जेवायला थांबूया, जेवण करू आता. भावना मस्त असं जेवण उरकलं, खतरनाक झालं जेवण. आणि डोळ्या इथंच तंद्री यायला लागली. म्हटलं पुढं जाऊन पेंगण्यापेक्षा
झोप येणार कुठेतरी रस्त्यात. त्यापेक्षा म्हणलं इथंच 2 तास पडू आणि मग निघून जाऊ. काय विषय नाही, अजून बेंगलोर लांब आहे. आनंदपूरच्या तिथे आहे आपण. आनंदपूरच्या मागच आहे, गुट्टीला आहे. गुत्ती म्हणून आहे तिथे. चला 2 तास पडू. वाजलेत 11:30. 2 वाजता उठून जाऊ, काय विषय नाही. 2 किंवा 3ला उठलो तरी उजाडते बेंगलोरला जाऊन. मग काय जाऊ दिवसभर 4-5 वाजेपर्यंत पुचून खाली करू. चला पडी मारूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री झोपायचा लय एवढा मोठा प्लॅन नव्हता, पण काय आता ऊन पडल्यावर उठलोय बघा कसलं ऊन पडले. रात्री काय झोपायचं नव्हतं, म्हणजे 2-3 तास झोपायचं उठून निघून जायचं. पण काय राव, रात्री झोपली ते आता सकाळी, कारण एवढं गार लागतं इकडं. तर चला निघूया आता, फ्रेश वगैरे हो पुढे जाऊन आणि निघू. मित्रांनो लागलोय आपण रोडला. उठून निघलो राव. 2 तासाच्या झोपेसाठी झोपलो होतो, पण राव सकाळच उठलो या. काय सांगला घोळच आहे. मी म्हटलं 2 तास झोपायचं कल्टी मारायची. मग काय गजर लावला होता, मग उठलोच नाही, गार लागत होतं असलं. झोप पण आली होती जोरात, जेवल्यामुळे दाबून झोपलो. चला काय विषय नाही, जाऊ आता राव बेंगलोर पास करून असती गाडी. काय विषय नाही, चला जाऊ. असं पण पोहोचल बेंगलोरला 2-3 तास जातील अजून. बेंगलोर इथनं अजून 200 म्हणजे 4 तास ते पकडा. लेट झालं ते, नाही तर पोहोचलो असतो. आता संध्याकाळपर्यंत खाली केली असती गाडी, पण आता काय उद्यावरच गेली. आता काय पोहोचत नाही. ती 200 आणि ती 500, 700 किलोमीटर आहे अजून. उद्या सकाळी खाली करू, काय विषय नाही. मस्तपैकी फ्रेश झालोय आणि निघलोय. चला आता कुठेतरी नाश्ता करू. भरपूर वेळ झाला राव. आता बेंगलोर पास करायला पाहिजे होतं आणि लेट झालंय. चला देखते. पण या रोडनं डोंगरन बिंगर असली भागात टॉपची येते का नाही. कसा डोंगर आहे बघा. हा इकडे लय भारी आहे बरं का. असलं बरं वाटतं जरा. तिरुपती हे आंध्रामध्ये हे डोंगर ठिसूळ आहे बरं का. आपल्यासारखी कडक नाहीत, ठिसूळ सगळी मातकाट डासळी खवावी. काय ठिकाणी आहेत बरं का कडक. चित्तूर साईडला जोरात आहे ती. तर चला आता बेंगलोर अजून आपल्याला. बेंगलोर किती आहे, 200 असेल इथनं बेंगलोर अजून. 53, 30, 100 म्हणजे 160-170 बेंगलोर आहे अजून. भरपूर आजारांनी काय रात्री झोपलो नसतो तर राव आता तामिळनाडूत असतो. उगाच झोपलो असा पश्चाताप होतो मला. मग झोपलो, कारण झोपलोय लवकर. झोपलो 12 वाजता झोपलो. बराबर मी 2चा गजर लावलेला, म्हणलं उठायचं तर, पण असलो गार लागत होतं बाहेर. म्हणलं नकोच आता, कॅन्सलच विषय. सकाळच बघू. मग गजर बंद केला, परत अंगावर घेऊन झोपलो. डायरेक्ट उठलोय बघा 8 वाजताच. मिनिमम 4-5ला जरी उठलो असतो तरी रनिंग चांगलं कव्हर झालं असतं. बेंगलोर पर्यंत पोहोचलो असतो अजून. पण आता काय गोळच आहे सगळा. चला असू द्या, काय विषय नाही. आज गाडी खाली अशी पण झाली नसती, संध्याकाळी पोहोचलो असतो. सकाळ पोहोचलो एवढं, दुसरं काय तेव्हा. भाऊ नाश्ता करायला चालू आहे बघा. डोसा आपण घ्यायचे, ते इडल्या घेतोय आता इथं. मस्त नाश्ता करून कल्टी मारू. नाश्ता करू पहिला. आपण घेतली इडली, मिरची भजी, चटणी. मस्त लावू दणका निघू. बिस्किट घ्यायला भावने, चहा बिस्किट घेतोय आपण. भावना मस्तपैकी नाश्ता उरकला. इडली, चहा, बिस्किट हाणलं. आता आनंदपूरच्या जवळ आहे आपण. चला आता फटाफट आंध्रा पास करून कर्नाटक मध्ये एंट्री मारू आणि बेंगलोर व्हाया तसंच तामिळनाडू मध्ये घुसू. चला निघूया. भरपूर वेळ झाला राव टाइमपास. आता गाडी जवळजवळ सेलमपाशी पाहिजे होती, म्हणजे आज खाली झाली असती गाडी. चला निघूया. आपण पोहोचलोय आनंदपूरला. आपण पहिले यायचो बघा किया कंपनी आहे पलीकडे ताडपत्री हे आपल्या आनंदपूर बेल्लारी रोडला. तिकडे यायचो आपण. आनंदपूर अजून बॉर्डर कर्नाटक लागल. आंध्राची टिपीच काढली नव्हती राव, लक्षातच नाही आंध्राची टिपी काढायची. रात्री धाब्यावर तरी लक्षात नाही. आता झपकर काढून घेतली रनिंग मध्येच. आंध्रात गाडी पकडली तर लपडा होऊन बसतो. आंध्रावाले डायरेक्ट फाईन मारतात. त्यामुळे आणि आंध्रात रस्त्यात आरटीओ पोलीस उभा असतात, चेक करतात. त्यामुळे काढून घेतली. महत्वाचं आहे आपल्याकडे वर्दी नाही, वर्दी. त्यामुळे गाडी म्हणजे थांबवतात पोलीसवाले.
त्या वर्दीचं कारण भेटलंय आता त्यासनी, वर्दी नसल्यामुळं थांबवली. कारण कपडे घरी राहिली राव, मी डायरेक्ट इकडून असाच आलो, मग बोंबललं सगळं. चला आनंदपूर वगैरे पास करू आणि डायरेक्ट पोहोचवता बँगलोरला. भावना टायमिंग म्हणजे काय म्हणते तुम्हाला दाखव, मटर भरून चाललाय भाऊ. असलं टायमिंग बिरकीट लावलंय का नाही, आगा गा 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 बेकार बेकार. बघा नका लाईनी भर पळवते मग गावनाच गाडी, कारला बी गावना. वाटाणा भरलाय, वाटाणा चालू आहे तिकडून बेंगलोरचा. कसं चाललंय बघा, कारला सुद्धा ऐक ना. बिंगरी 80 चाललोय मी, मला गावना झालाय बघा. कसं आहे टायमिंग रॉकेट ह्याला म्हणते रे, असं 12 टायर घेऊन टायमिंग करायला आलं पाहिजे. नाही तर वगाच काय बी घेऊन पळवून टायमिंग केलं, त्याचं टायमिंग म्हणत नाही. याला म्हणते रे खरंच टायमिंग. हरियाणा, राजस्थानवाली, वेस्ट बंगाल असलं टायमिंग देतात ना, लय खतरनाक. पण कर्नाटक मध्ये एंट्री मारले बघा, कर्नाटक मध्ये एंट्री मारले. डिझेल टाकायचंय, पुढे कुठे डिझेल टाकू. बँगलोरच्या जवळ आलोय आपण आता. नारळ पाणीवाला दिसले, नारळ पाणी घेऊया, जरा एनर्जी राहते. 11:30 वाजले, काहीतरी नाश्ता केलाय. आता नारळ पाणी घेतलं की जरा सलाईंची ताकद येते. हो, नारळ पाणी घेऊया आणि मग निघूया इथून. चला नारळ पाणी घेऊ पहिले. भावाने या नारळ पाणी प्यायला, नारळ पाण्याने एनर्जी राहते, त्यामुळे नारळ पाणी मारतो. कंटाळा आलेला, जरा बोर वाटत होतं, म्हणलं नारळ पाणी घेऊन निघू. आंघोळ करायची आता, पुढे कुठे जाऊन आंघोळ करतो, मग जरा फ्रेशनेसपणा वाटत. तर चला नारळ पाणी संपू आणि निघू बेंगलोरच्या दिशेने. कर्नाटकात आल्यावर भावांना फिलिंगच काय ती वेगळं वाटतंय बरं का. हा असं वाटतं घरातच आलो काय, इकडे काय वाटत नाही. या अंधारात तेलंगणा वाईट घेतो आपल्याला, करमतच नाही तिकडं राव. पण कर्नाटकात जशी एंट्री मारली की गाडी खोला आलतो बघा. कसा आहे खट्ट रोड, नाद करायचा नाही. भाऊन देवण आलेला आलोय, डिझेल टाकी फुल करायची चालू आहे. ती बसते काय माहिती, मागं कांडी चमकत होती, मला आता इथं टाकावं. भारतचा पंप भेटला, टाकून घ्यावं. चला टाकी फुल करतो आणि निघतो पुढं. पंपावर डिझेल टाकी फुल केली. महत्वाची आंघोळ करायची राव, आंघोळ नाही झालेली अजून. वाजले जवळजवळ 1-1:30 वाजायला. आंघोळ करतो कुठेतरी जाऊन पुढं. अजून चांगलं पाणी भेटलं नाही, धाबं भेटलं, 2-3 ठिकाणी चेक केली, पण पाणी नव्हतं व्यवस्थित. चला पुढं बघू कुठेतरी आता. सरळ इकडे चिंतामणी रोडला लागल्यावर कुठं भेटते. पुढं हा एक धाबा, तिथं जर भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग निघून जाऊ. पोचलोय भावांना देवण हल्लीला, आणि हा लेप मारला. लेप मारून आपल्याला जायचंय पुढे जाऊन होसकोटे रोडला लागून सिटीतनं तसंच निघून जायचं पलीकडं. आणि हा राईट मारला की आपल्याला जातो दाबासपेठला आपल्या इकडं, आणि सरळ जातो बेंगलोरला. तर आपल्याला लेप घ्यायचा इथून. चला लेप घेऊ आणि लागू. हा रिंग रोड आहे समोर चाललाय तो, जो तिरुपतीला जाताना वगैरे लागतो ना, तो रिंग रोड आहे. दाबासपेठवरून आपण डायरेक्ट निघतो ना होसकोट्याला तो. तर चला आता इथून लेप घेतोय आपण आणि पुढे जाऊन परत खाली उतरायचं आणि होसकोटा रोडला निघून तसंच जाऊ. भावना मस्तपैकी बिर्याणी दाबली, आता टेन्शन नाही संध्याकाळपर्यंत. तर आता आपण बेंगलोर सिटीतनं न जाता मालोर मार्गे तसंच निघालोय. म्हणजे आता ट्रॅफिक लागणार सिटीतनं गेलं तर म्हटलं आपलं मालोर मार्गे तसंच झप 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 बाहेरच्या बाहेर डायरेक्ट होसूरला निघतंय. तर चला निघूया. उन्हाळा चालू झाला नॉर्मल तर लगेच एसी सवय लागली बघा. कंटिन्यू सकाळधरणी एसी चालू आहे, बंदच नाही एसी कसली. आता गरम होतंय, मग त्या जर्किंग घातलेला आहे, त्यामुळे म्हटलं असल्या चालूच असलेली बरी. आता सवय लागली, 2 दिवस झालं चालू. काल हैदराबाद पासून चालू केली, ती कंटिन्यू चालूच लागते. नाही तर मग कुठं जास्त गरम होईल तिथंच लावतो. आणि एसीनं लय बेकार अवस्था होती परत नंतर बाहेर निघाले. बाहेर घामा घुम होतं माणूस. आयला ते सिटीतलं ट्रॅफिक परवडलं असतं, पण इकडं राव रोड बाद आहे. लय दिवसात आलोय मी. आता डायरेक्ट मी होसूरकडे तोंडच करीत नाही, आता डायरेक्ट इकडं हाती बेलेलाच निघतो. लहानपणी हे खायचो बघा, मला अजून आवडतं. हे गोड असतं, मला अजून आवडतं लहान मुलांसारखं. मी अजून खातो. कुठं भेटला आता रस्त्यात तिथं गावात भेटला एका ठिकाणी, त्याला म्हणलं दे बाबा 2 पुढं. भारी वाटतं हे खायला. अजून सवय मोडलेली नाही. मला दिसल तिथं मी घेतो, मला आठवण येते लहानपणाची.
काय म्हणते ते याला, पहिलं आम्ही म्हणायचो याला म्हातारीची केस, आता काय म्हणते ती काय माहिती. चौपट ह्याच्यावर भेटतं दाबू ना मोठं. चला असू द्या, बचपन की यादें ताजा हो गई. आतीबेलीला भावानं पोहोचलोय, 2 तास गेले राव. सिटीत आलो असतं तर तेवढाच वेळ लागला असता, मग रोड पण टापोडाप लागला असता. इकडं काम गंडलं आपलं सप्पय, रोड पण बाद लागला आणि वेळ पण लागला राव. तामिळनाडू बॉर्डरला येऊन थांबले. ती समोर आहे दिसते ती तामिळनाडू बॉर्डर. चहा घेऊ, इथं चहा भेटतो भारी जरा. चहा घेऊन मग करू सुरुवात, कारण चहा महत्वाचा आहे. आपल्याला थांबलेलो आहे भावानं चहा बनवते बघा. भाऊ कसा असं टाकतात चहा पावडर, पाणी असते त्यात. कुठं गेलं आता बघा, ह्यातनं घेतय आणि त्यात वर खाली करतय साखर टाकून. झाला चहा. इकडं टाइम लागत नाही चहाला, दूध असतंय वर खाली केलं की झाला कार्यक्रम. ओके, 2 मिनिटात चहा रेडी. चहा आपला कसा आहे कार्यक्रम इथला. हे आहे बघा तामिळनाडूची कमान. वेलकम टू तामिळनाडू. काय लिहिलंय बघा, वाचा येतंय का कुणाला? चला घुसलेलो आहे तामिळनाडात. वाघानं मारले एंट्री, आता भुंगा फाईट. चला राईट पट्टा पकडून चालायचं, बॉर्डरचं ट्रॅफिक लागत नाही म्हणजे. थोडा हवालदार बी असते यात, दमी होती यात. या रोडने एक भावानं डाऊनिंग असल्यामुळे गाड्या लय सुसाट असते त्या, आणि त्यात ट्रॅफिक असतंय त्यामुळे घोळ असते ना. आधी मध्ये थांबलं की फाईन मारतात हवालदार बघा. थांबलेलीच असते आधी मध्ये. इथं थांबायचं नाही या डाऊनिंगला, नाहीतर लई दमी होती ती. पाक पोलीस स्टेशनलाच नेतात तुम्हाला, सोडतच नाही ती. केसेस करते डायरेक्ट कोर्टातनं सोडवा गाडी. त्यामुळं होसूर ते इथं पाक कृष्णागिरीपर्यंत मी म्हणतो मध्ये कुठं थांबतच जाऊ नका रोडला. भावना आपण स्टॉप कुठं घेतलाय तुम्हाला दाखवतो. आपण थांबलोय विकास धाब्याला कृष्णागिरीच्या अलीकडे. इथं पलीकडे टावर आहे, त्यामुळे एडिटिंगला इथं लय भारी आहे. जरा व्हिडिओ पाठदिशी जातो निघून युट्यूबचा, त्यामुळे इथं थांबलो होतो. एडिटिंग वगैरे केलं, व्हिडिओ सोडला. आता जेवण करू आणि रातभर रनिंग हाणू. चला जेवायला एखादा जेवायला थांबले. शेंग भाजी रोट्या मस्त असा दणका लाव आणि मग निघू इथनं. झोप काय येणार नाही आता वाढणार. रात्री फुल नाईट झोपल्यामुळे आता काय झोपणार नाही. चला मस्त असं ही बघा शेंग भाजी मागवली आपली, कडक रोट्या मस्तपैकी लाव दणका. चला करू जेवण. भावना मस्त असं जेवण झालं. विकास धाब्यावर थांबलेलो आपण इथं, आणि इथं बघा आहे टावर जिओचा. हे जिओचा टावर असल्यामुळे इथं थांबतो, आणि इथं नेटवर्क पण लय खतरनाक चालतं. झाप करणं व्हिडिओ जातो इथं, त्यामुळे इथं थांबलो होतो आपण. चला आता मस्त जेवण झालं, आता निघूया, करूया प्रवासाला सुरुवात. जेवढं जाईल तेवढं रेटू. दिंडीगुलच्या पुढे जाऊन झोपू कुठेतरी, सकाळ सकाळ लवकर उठून मधुरायला पोहोचू. तर चला निघूया. इथनं जवळजवळ 350 किलोमीटर आपला पॉइंट आहे खाली करायला जायचा. 5.5-6 तासाचा रोड आहे. तर चला लावूया रिपीट. आता जिथवर होईल तिथवर हाणू, बाकी सकाळ सकाळ उठून हाणू. या पवन चक्कीवाल्याने एक वैताग दिलाय. रोडला जवळजवळ 10 जण लागली ती मगाच्यानं. 10 गाड्या, प्रत्येकाला पास कराय 5-6 मिनिटं गेलेत. एवढं ट्रॅफिक लागतंय सारखं. आता इथं मध्येच थांबलेत बघा, घुसला बघा. या अशा अडवत्यात टर्न बसताना, त्यामुळं लफडा होते. ओडीसी एस्कॉर्ट आहे यांचं. आता टर्निंगला एवढा ताप होतो यांचा, इकडं तिकडं बघा. आता कुठं जाते पातळी, टर्न मारला एक पात पाक 30 लिहिले ह्याच्याकडे येत असेल. असा घोळ आहे, आणि सगळी थांबल्यात बघा पास करायला.
आपण पण वडले असलं पण एवढी मोठी चालवलेली नाही आपण केव्हा. टावर बिवर नेलेत मी, ते असलं पात कवा भरलेलं नाही. एवढी मोठी नाही गाडी चालवली. चालवायची इच्छा होती आपली, पण आपण तो नादच सोडला टेलरचा. आपण पोचलोय नामाकल्ला. अजून इथून मदुराई आपला जो पॉइंट आहे खाली करायचा तो राहिला 200 किलोमीटर. तर आता जवळजवळ 2-2:30 वाजले आणि झोप यायला लागली. तर पवन चक्कीवाल्यामुळे एवढा टाइमपास झाला ना बेकार, त्यामुळे झोप यायला लागली. तर चला आता झोपूया इथं. गुड नाईट. सकाळ सकाळी लवकर उठून निघून जाऊ, म्हणजे 2 वाजल्यात आता. तर ते 3 ते 4, 4 ते 5 वाजेपर्यंत झोपू. 5 वाजता उठू, म्हणजे 3 तासाचा रोड राहिला. इथून बरोबर टायमिंग मध्ये पोचून जाऊ. चला गुड नाईट.